सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर बुधवार दिनांक 17 डिसेंबर अखेर मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमात पहिले 2 दिवस सर्व क्रीडा स्पर्धा तसेच सोमवार दिनांक 15 रोजी दुपारी 1 ते 5 या वेळेत प्रेरणापूर्व प्राथमिक व महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेचा तसेच माध्यमिक व ज्युनियर कॉलेज विभाग यांचा विविध गुण दर्शन कार्यक्रम मंगळवार दिनांक 16 तसेच पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत प्रमुख पाहुणे कुंडलचे सुप्रसिद्ध लेखक व वक्ते जयवंत आवटे यांच्या उपस्थितीत मोठ्या शानदार पद्धतीने पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य सौ बी.एस. माने मॅडम यांनी भूषवले। यावेळी संस्था अध्यक्ष गोविंद भंडारे, उपाध्यक्ष विजय म्हामणे, सचिव सचिन काळे, शाळा समिती अध्यक्ष संतोष कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरण कांबळे सर यांनी केले। प्रथम प्रमुख पाहुणे यांचा समवेत सर्व संस्था विश्वस्त यांनी विद्यादेवी, श्री सरस्वती व हुतात्मा परशुराम घारगे यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन केले। यानंतर गीत मंच प्रमुख सौ आर गाडवे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी गीत मंच यांनी संगीत स्वागत गीत व ईशस्तवन गायन केले। पर्यवेक्षिका सौ पी.एस. जोशी मॅडम यांनी प्रास्ताविक केले। ज्येष्ठ शिक्षिका सौ एच.एस. काळे मॅडम यांनी अहवाल वाचन केले। यावेळी संस्था 75व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे। यासाठी सर्व संस्थापक मान्यवरांचं स्मरण करून प्रचलित सर्व संस्था विश्वस्त यांचा विशेष गौरवचिन्ह देऊन पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। संस्थेतर्फे विश्वस्त सतीश शेटे व चेअरमन गोविंद भंडारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रमुख पाहुण्यांचा परिचय क्रीडा शिक्षक आर.एस. जगदाळे यांनी करून दिला। नंतर प्रमुख पाहुणे जयवंत आवटे यांनी आपल्या प्रेरणादायी व खुमासदार विनोदी शैलीत व्याख्यान सादर करून सर्वांचं मनोरंजन केले। कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर कुमार राघव श्रीनिवास कदम, आदर्श विद्यार्थिनी 7वी ब, मी अभिनंदन। यानंतर कुमार प्रथमेश ईश्वर 7वी ब, पुढे कुमार साहिल चरित पटेल, श्रेया हिम्मत सेवाळे, क्रीडा विभाग माध्यमिक विभाग वसंतराव सेटे यांनी प्रस्तुत स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन वडूज शिक्षण विकास मंडळाचे सन्माननीय संचालक आदरणीय संजयजी येवले साहेब यांनी करावा। गौरव येत आहे ती म्हणजे आनंद, अभिमान आणि कृतज्ञता। कारण का तर या व्यासपीठावर प्रथमतःच या कार्यक्रमाचं अध्यक्ष होण्याचा मान मला आपल्या संस्थेने दिला, त्याबद्दल खरोखरच मी सर्वांची खूप ऋणी आहे। आजचा हा सोहळा म्हणजे मेहनतीच्या ओंजळीत साठवलेले यश आणि शिस्तीच्या वाटेवर उमललेली स्वप्ने आणि जिद्दीच्या प्रकाशात उजळलेले भविष्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज हा पारितोषिक वितरण सोहळा म्हणजे आपण केलेल्या मेहनतीचे फळ आहे। गेले 4 दिवस आपल्या विद्यालयामध्ये हा यावर्षीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सुरू आहे। क्रीडा स्पर्धा, प्राथमिकचे विविध गुणदर्शन, माध्यमिकचा विविध गुणदर्शन सोहळा संपन्न झाला आणि काल आपण सर्वांनी 5:30-6 वाजले तरी आपली जागा सोडलेली नव्हती। आजही आपण सर्वजण अशीच दाद दिलेली आहे। मला प्रमुख पाहुण्यांना सांगायला आवडेल की आमची शाळा म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान देणारी शाळा नव्हे, तर या ठिकाणी आम्ही तळागाळातील विद्यार्थ्यांना कोणतेही प्रवेश शुल्क न देता प्रवेश देत असतो आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर अनेक पैलू पाडण्याचं काम करत असतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यासपीठावरून, या रंगमंचावरून अनेक भावी कलाकार, अभिनेते, गायक घडून गेलेले आहेत आणि अजूनही भावी आयुष्यामध्ये होणार आहेत। आम्हाला खरोखरच सार्थ अभिमान वाटतो
की आम्ही अशा या संस्थेत काम करत आहोत. पहिल्यांदा तुम्ही सकाळपासून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी बसलेला आहात. पहिल्यांदा तुमचे आभार. आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं फुकटचा हेलपाटा, तर खऱ्या अर्थानं आवटेसाहेब आज फुकटचा हेलपाटा आमचा झाला नाही. कारण अनेक कार्यक्रम होत असताना नाही म्हणलं तरी मला 20 ते 25 किलोमीटर ह्या मंडपामध्ये फिरावं लागतं, पण तुम्ही असल्यामुळे माझा एकही हेलपाटा झाला नाही. म्हणून पहिल्यांदा तुमचे अभिनंदन आणि आभार. व्यासपीठावरती विराजमान असणारे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व ज्ञात अज्ञात सर्वांचं मी एकत्रित आभार मानतो. आणि जाता जाता गेले 3 दिवस आपण हा कार्यक्रम पार पाडतोय. मित्रांनो, आपल्याला त्या मंदिराचा कळस दिसतो, पण तो कळस आणि त्या मंदिराचा डोलारा पेलणारा पायाचे दगड आपल्याला दिसत नाही. आजचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या कल्पनेतून सुचले, ज्यांच्या संकल्पनेतून तुमच्या समोर आले, ते सन्माननीय ज्येष्ठ शिक्षक A.K. माने सर, त्यांचे हार्दिक आभार. त्याचबरोबर ज्यांनी साऊंड सिस्टीम सुंदर केली, आजच्या वक्त्यांनी घेतलेला श्वास शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत होता, म्हणून ते साऊंड सिस्टीमचे मालक चव्हाण बंधू यांचे हार्दिक आभार. एवढं सुंदर असं डेकोरेशन केलं. आवटे साहेब, हे आमचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. संस्थेनं 75व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय आणि हे वर्ष महाराष्ट्राच्या नकाशावरती संस्थेचे चेअरमन साहेब असतील, व्हाईस चेअरमन, सेक्रेटरी साहेब असतील, संचालक असतील आणि या विद्यालयाच्या प्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक बंधू भगिनी, या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नकाशावर जावं एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा 2 दिवस चालणाऱ्या विविध दूरदर्शन कार्यक्रमामध्ये परिश्रम घेणारे आमचे मित्र लहारे सर, हस्तलिखित उभा करणारे सन्माननीय भोकरे सर, अल्पोपहाराची व्यवस्था करणारे आमचे सगळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी, ऑफिसचा स्टाफ आणि जाता जाता वडूज नगर पंचायतीचा मी आभार मानतो. कारण आज पहाटे 4:30 वाजता नगर पंचायतीचा कर्मचारी महिला आपल्या वडूज शिक्षण विकास मंडळाच्या हुतात्मा परशुराम विद्यालयाच्या मैदानावरती स्वच्छतेला आल्या होत्या. त्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक सर्वांचे एकत्रित आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, आणि जवळच एखादा पाण्याचा हौद असतो, त्या हौदामध्ये आपला हात घडवते आणि त्या बाळाच्या तोंडावरून फिरवते आणि आपल्या 5,000च्या, 10,000च्या, 2,000च्या, 100च्या, 150च्या, 200च्या साडीने, शालूने, पैठणीने त्या बाळाच्या तोंडावरून पदर फिरवते. त्यावेळेला त्या माऊलीला 2 तास नटलेल्याचं भान नसतं दिदीनो. त्यावेळेला त्या माऊलीला अंगावरच्या साडीचं, शालूचं, पैठणीचं भान नसतं दिदीनो. तिला फक्त एवढंच माहिती असतं, आपल्या काळजाच्या तुकड्याला घेऊन आपण 4 बायकात जाणार आहोत. त्याला कोणी चांगला म्हणून कडेवर घेतला नाही तर चालेल, त्याला कोणी देखणा म्हणून त्याचे 2 पापे घेतले नाही तर चालेल, पण किमान तो घाणेरडा आहे असं कोणी म्हणून. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.